पत्नीवर कोयत्यानं सपासप वार करत केली हत्या. पंढरपूर तालुका हादरला. हत्येचं कारण गुलदस्त्यात. पंढरपूर तालुक्यातील कोर्टेतील पडोळेमळा कोर्टी ओढा परिसरात पत्नीवर कोयत्यानं जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनीषा नवनाथ गोडसे वय 37 यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार 26 जून रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास आरोपी पती नवनाथ गोडसे यांना आपली पत्नी मनीषा गोडसे यांच्यावर कोयत्यानं सपासप वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. घटनेनंतर नातेवाईक व मुलांनी त्यांना तातडीनं सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर इथं उपचारासाठी दाखल केलं. मात्र उपचार सुरू असताना काल रात्री सुमारे 11 वाजण्याच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. या घटनेमुळं पाडोळेमळा परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होते. हा हल्ला कौटुंबिक वादातून झालाय का की इतर कोणत्या कारणामुळे झाला याचा उलगडा पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे. पती नवनाथ गोडसे यास दारू पिण्याचं व्यसन असल्याचं बोललं जात होतं. या प्रकरणी आरोपी पती नवनाथ गोडसे याच्या विरुद्ध पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करतायत. माझं नाव सुनील सुखदेव मारे. मी माझी बहीण नवनाथ गोडसे यांना दिलती. ती नाराजमानं काय केलं, तिला सपा कोयत्यानं वार केले आणि माझी अशी कळकळी विनंती की त्याला कमीत कमी फाशी शिक्षा हो, माझी अशी विनंती. बहिणीला तुमच्या कधी मारून टाकले? ते परवाशी टाकले होते मारून. बर, काय नवऱ्याला काय दारू पिते, मारहाण करते. पुन्हा एक दिवशी त्याला चुलीत बी घालून मारलं होतं, भाजलं होतं त्याच्या अंगाला. बहीण तुमच्याकडे तक्रार करत होती का? हो, करत होते. मग आता काय तुमची शेवटची मागणी काय? माझी मागणी काय, त्याला कमीत कमी फाशी शिक्षा हो. बरं, आता काय कंडिशन आहे सध्या? आता सध्या कंडिशन, आता अशी वेळ आली आम्हाला, त्याला असं जाऊन मारू वाटागले त्याला. पण आता काय, आता गपचूप बसलो आमच्या बहिणीमुळे आम्ही. पोलीस कंप्लेंट वगैरे झाली का? हो, झाले. मी संगीता जाधव. मयत झालेली मनीषा माझी बहीण होती, मनीषा नवनाथ गोडसे. माझ्या मेहुणा प्रत्येक वेळेस दारू पिऊन आला की बहिणीला त्रास करायचा. त्या दिवशी त्यांनी दारू पिऊन आला आणि कोयत्याने वार केलेत. माझ्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे. कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्याला फाशीची शिक्षा द्या. माझ्या बहिणीला एवढा न्याय मिळवून द्या.